मकर राशी ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तुमच्या घरी अचानक मोठी गर्दी होणार, कारण ऐकून थक्क व्हाल. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, मकर राशी ऑगस्ट महिन्यात तुमच्या घरी अचानक मोठी गर्दी होणार, कारण ऐकून थक्क व्हाल. श्री स्वामी समर्थ. मकर राशीच्या जातकांनो, ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तुमच्या घरी मोठी गर्दी होणार. मकर राशीच्या जातकांकडून तुमच्या आयुष्यात आत्तापर्यंत कधीही घडली नसेल अशी एक अकल्पनीय आणि चक्रमून टाकणारी घटना काही दिवसात तुमच्यासोबत घडणार आहे. तुमच्या बंद दारावर अचानक अशी काही माणसे दस्तक देतील जे तुमच्या भविष्याची संपूर्ण दिशा आणि दशा आहे ती बदलून टाकतील. हा केवळ एक साधा योगायोग नाही, तर ब्रह्मांडातून मिळणारे अत्यंत शक्तिशाली, वेळेच्या मर्यादित बांधलेला आणि तितकाच रहस्यमय असा संकेत आहे, जो थेट तुमच्या नशिबाशी जोडलेला आहे. मकर राशीचा स्वामी हा साक्षात कर्मफळदाता शनिदेव असल्यामुळे अनेक महिन्यापासून किंवा अगदी वर्षापासून तुमच्या मानसिक तणावाचा सामना करत होता तो सामना आता संपणार आहे. तुमचे जे रखडलेले कामे नशिबाची साथ न मिळाल्यामुळे तुम्ही प्रचंड हताश झाला असाल, तर समजून जा की तुमची परीक्षा संपण्याची वेळ आता जवळ आली आहे. त्या अदृश्य दैवी शक्तीने तुमच्यासाठी न्यायाचा मार्ग निवडला असून तुमच्या संपूर्ण परिस्थितीला एक अनपेक्षित आणि मोठी कलाटणी मिळणार आहे. वैदिक ज्योतिषशास्त्राच्या अत्यंत गुप्त आणि अचूक म्हणण्यानुसार या संपूर्ण घडामोडीमागे ग्रहांचे अत्यंत दुर्मिळ आणि रहस्ययुक्त कारणीभूत ठरले आहे. मकर राशीमध्ये होणारी ही ग्रहांची चाल आणि नक्षत्र बदल तुमच्या आत्मविश्वासाला एक अशा शिखरावर घेऊन जाणार आहे, जिथे तुमची जुनी नकारात्मक ऊर्जा एका झटक्यात नष्ट होईल. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यातील 8 दिवस हे साधेसुधे नसून कालचक्राच्या गणनेनुसार ग्रहांची अशी महापरिस्थिती बनत आहे, जे माणसाच्या नशिबात एकदाच हा काळ येतो आणि हे चक्राचे पाय फिरले असून ते 8 दिवसांची उलट गिनती आता सुरू झाली आहे. हे चक्र दिवसाच्या आतील एका विशिष्ट रात्री तुमच्या मोबाईलवर किंवा प्रत्यक्ष दारात एक असा अत्यंत शुभ समाचार मिळणार आहे, जे ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. पण ते केवळ आनंदाचे असेल. नोकरी, व्यवसाय किंवा तुमच्या कुटुंबाशी जोडलेली एखादी अत्यंत गुप्त इच्छा अचानक पूर्णत्वाकडे जाताना दिसेल आणि नशिबाचा हा अचानक बदलणारा खेळ पाहून तुमच्या इथे शत्रू देखील थक्क झाल्याशिवाय राहणार नाही. ज्या सुवर्ण संधीची तुम्ही वाट पाहत होता, अनेक वर्षापासून वाट पाहत होता, ती संधी आता कोणतीही पूर्वकल्पना न देता अचानक तुमच्यासमोर येऊन उभी राहील. हे दिवस तुमच्यासाठी केवळ प्रगतीचे नसून तुमच्या कष्टाला फळ ओरबाडून घेणाऱ्यांना, तुम्हाला नेहमीच कमी लेखणाऱ्यांना एक सणसणीत चपराक देणार आहे. जेव्हा एखाद्याचं नशीब अचानक पलटते, तेव्हा आजूबाजूचे वातावरण, लोकांचे चेहरे देखील बदलून जातात. अनुभव तुम्हाला लवकरच येईल. तुमच्या प्रगतीमध्ये तुमच्या घरातील स्त्रीची किंवा तुमच्या वैवाहिक आयुष्याची भूमिका सर्वात महत्त्वाची राहिलेली आहे. अनेकदा तुमच्या स्वतःच्या कुंडलीत दोषापेक्षा तुमच्या हसऱ्या संसाराला लागलेली जी बाहेरची नजर किंवा जवळच्या एका व्यक्तीचा गुप्त शाप हा मत्सर तुमच्या आर्थिक प्रगतीला खिळवून ठेवत असतो. या 8 दिवसात नात्यांमधील दोष आणि शाप हा पूर्णपणे नष्ट होणार असून तुमच्या घरात पुन्हा एकदा सुख शांततेचे साम्राज्य निर्माण होणार आहे. मकर राशीच्या उत्तराचे श्रावण आणि धनुष्य नक्षत्राचे प्रभाव असलेले जन्मापासूनच अत्यंत संवेदनशील, समजूतदार आणि इतरांच्या दुःखात दाहून जाणारे असतात. हे मकर राशीचे लोक, तुम्ही या दैवी स्वभावामुळे, या शनिदेवाच्या विशेष प्रभावामुळे येत्या काही दिवसात लोकांच्या तुमच्यावरील आकर्षण हे कमालीचे वाढणार आहे. लोक तुमच्या शब्दाला वजन देतील, तुमची छोटीशी भेट घेतील किंवा सल्ला घेण्यासाठी तुमच्या घराबाहेर गर्दी करू लागतील. सर्वात मोठा आणि थरारक रहस्य इथेच दडलेलं आहे, जे तुम्हाला माहीत असणं अत्यंत गरजेचं आहे. तुमच्याकडे येणारा प्रत्येक व्यक्ती हा तुमच्या कल्याणाचा विचार करत येत नसतो, तर काही लोक तुमच्या वाढत्या प्रभावाने आणि बदलत्या नशिबाने आतून प्रचंड जळफळाट अनुभवत असतात. त्यांच्या चेहऱ्यावर जरी खोटं हसू असलं तरी मनात मात्र तुमच्या यशाचा पाडाव करण्याची तीव्र इच्छा गुदमरत असते. हे विसरू नका. त्यामुळे तुमच्या दाराशी येणाऱ्या प्रत्येकाचं स्वागत करताना त्यांच्या डोळ्यातील खऱ्या अर्थ उघडणे तुमच्यासाठी अनिवार्य ठरेल. जेव्हा हे लोक तुमच्या घरात येतील, तेव्हा त्यांच्यातील एका विशिष्ट व्यक्तींच्या हातात किंवा कपड्यावर तुम्हाला एक वेगळीच रहस्यमय वस्तू दिसेल किंवा तुमच्या मुख्य दारावर अचानक तुम्हाला काही वेगळे संकेत मिळतील. हे संकेत दिसतात समजून जा की विश्वाने तुमच्यासाठी कुबेराचे दार उघडलं आहे, पण त्याच वेळी तुमची सरळता आणि तुमचे सर्वात मोठे कमजोरी बनण्याचा कट त्या ठिकाणी रचला जात आहे. मित्रांनो, चॅनलवर येणाऱ्या प्रत्येक अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. मकर राशीच्या जातकांनो, येथेच तुम्हाला सर्वात मोठी सावधानता बाळगायची आहे, कारण छोटीशी चूक तुम्हाला आरशावरून फरशावर आणू शकते. तुमचं भावनेच्या घरातून लोकांवर खूप लवकर विश्वास ठेवता
आणि आपल्या मनातील सर्व गुप्त योजना इतरांसमोर उघड्या करून बसता. म्हणूनच ब्रह्मांड तुम्हाला चेतावणी देत आहे की येत्या काळात तुमच्या आर्थिक योजना, आर्थिक बाबी, खाजगी गोष्टींवर पूर्णपणे म्हणूनच धारण करा, अन्यथा मोठे नुकसान होईल. मौन धारण केल्याने आर्थिक आघाड्यांवर अत्यंत सकारात्मक चमत्कारिक बदल घेऊन येत आहेत. अनेक दिवसापासून उरलेले, अडकलेले, कोणीतरी मुद्दाम बुडवलेले पैसे अचानक अनपेक्षित मार्गाने तुमच्या हाती येतील. व्यवसाय किंवा नोकरीत एखादी गुप्त फाईल जी तुमची तिजोरी पैशाने भरून टाकेल, हा धनलाभ तुमच्या आयुष्याला एक नवीन आर्थिक स्थैर्य देणारा ठरेल, यात शंका नाही. परंतु लक्षात ठेवा की या धनलाभाची वाच्यता चुकूनही कुठंच करू नका, दुसऱ्या कोणाकडे करू नका. जर तुम्ही तुमच्या आगामी योजनांची, आर्थिक व्यवहारांची माहिती चुकीच्या व्यक्तीला दिली तर तुमची फसवणूक 100% खात्री आहे. काही स्वार्थी लोक तुमच्या सरळ आणि निष्पाप स्वभावाचा फायदा घेऊन तुम्हाला मोठ्या आर्थिक जाळ्यात तोडण्याचा कट रचत आहेत. त्यामुळे कुठेही गुंतवणूक पूर्वी डोळे व कान उघडे ठेवून करा. कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नका. जेव्हा ब्रह्मांड तुमचा नशीब बदलणार असतं, तेव्हा थेट चमत्कार घडण्यापूर्वी तुम्हाला ब्रह्मांडाकडून 3 अत्यंत गुप्त अद्भुत संकेत मिळायला सुरुवात होते. त्यातील सर्वात पहिला संकेत म्हणजे गेल्या काही दिवसात जर तुमची रात्री अचानक 3 ते 5 या ब्रह्ममुहूर्ताच्या वेळेत वारंवार जाग येत असेल आणि जाग आल्यानंतर अचानक तुम्हाला अतिशय प्रसन्न आणि ऊर्जेने भरलेलं वाटत असेल, तर समजा तुमच्यावर दैवी शक्तीची आणि न्यायदेवतेची कृपा झाली आहे. हा काळ तुमच्या सुप्त गुणांना जागृत करण्याचा आहे. हे राशी भविष्य ग्रह मनावर आधारित आहे. एक सर्वसाधारण अंदाज आहे. प्रत्येक व्यक्तीची कुंडली ग्रहदशा वेगवेगळी असू शकते, त्यामुळे वैयक्तिक निर्णयासाठी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. दुसरा अत्यंत महत्त्वाचा संकेत तुमच्या स्वप्नांशी, घराच्या वातावरणाशी जोडलेला आहे, ज्याच्याकडे अनेक लोक नकळत दुर्लक्ष करतात. जर तुम्हाला स्वप्नात वारंवार पाण्याचे मोठे स्तोत्र, पांढरी गाय, देवघर किंवा तुमचे पूर्वज अत्यंत आनंद मुद्रित आशीर्वाद देताना दिसत असतील, तर हा तुमच्या पितृदोषातून मुक्ती मिळवण्याचा संकेत आहे. याशिवाय जर तुमच्या घराच्या मुख्य दारावर अचानक एखादे सुंदर पाखरू किंवा मुंग्यांची रांग तोंडात अन्न घेऊन जाताना दिसली, तर समजून जा की तुमच्या घरात साक्षात लक्ष्मीचे पाऊल आता पडणार आहे. तिसरा आणि सर्वात मोठा आणि शेवटचा शक्तिशाली संकेत म्हणजे तुमच्या स्वभावात आणि विचारांमध्ये होणारा अचानक बदल होईल. जेव्हा माणसाचा वाईट काळ संपत येतो, तेव्हा त्यांच्या मनातील ही चिडचिडपणा आणि इतरांबद्दलची नकारात्मक ऊर्जा गळून पडते आणि मन अत्यंत शांत आणि आशावादी बनू लागतं. एवढंच नाही तर जुन्या मित्रांनी किंवा नातेवाईकांनी तुम्हाला कठीण काळात एकटं सोडलं होतं, तेच लोक आता स्वतःहून तुमच्याशी संपर्क साधण्याचा मात्र या ठिकाणी प्रयत्न करू लागतील. मकर राशीच्या जातकांनो, 8 दिवसात तुमच्यावर येणाऱ्या नकारात्मक ऊर्जा, नकारात्मक नजरा आणि शत्रूंच्या गुप्त चालींचा नाश करण्यासाठी तुम्हाला एक विशेष दैवी उपाय करायचा आहे. दर शनिवारी संध्याकाळी सूर्यास्तानंतर मारुतीच्या मंदिरात जाऊन तिळाच्या तेलाचा दिवा, मोहरीच्या तेलाचा दिवा लावा आणि त्यामध्ये 2 लवंगा टाका. यासोबतच शनिवारी काळ्या कुत्र्याला किंवा कावळ्याला तेल लावलेली भाकरी अथवा बिस्किट खायला द्या. हा उपाय मकर राशीचा स्वामी असलेला शनिदेवाला अत्यंत प्रिय असून त्यामुळे तुमची प्रगतीमधील सर्व अडथळे आणि इडापिडा एका झटक्यात दूर होईल आणि तुमच्या भौतिक मजबूत सुरक्षा कवच तुमच्या बाजूला निर्माण होईल. या महाबदलाचा आणि शुभ ऊर्जेचा स्वीकार करण्यासाठी आत्ताच कमेंटमध्ये पूर्ण श्रद्धेने आणि जय हनुमान असं नक्की लिहा. वरील व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.